बेळगावमधील एका सामाजिक कार्यकर्त्यानं दिलेल्या माहितीवरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेनं राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या 2 मसाज पार्लरवर कारवाई केली आहे. आठवडाभरापूर्वी यादवनगरातील 2 गटात स्थानिक वर्चस्व वादातून वाद झाला. राजारामपुरी पोलिसांनी या वादात वेळीच हस्तक्षेप करून संबंधितांवर कारवाई केली असती तर या वर्चस्व वादातून 4 एप्रिलला रंकाळा टॉवर परिसरात भर दिवसा झालेला खून कदाचित झाला नसता. त्यानंतर 2च दिवसांपूर्वी राजारामपुरी भर वस्तीतील एका महाविद्यालयात सेवेत कार्यरत असणाऱ्या एका शासकीय कर्मचाऱ्याचं एका 4चाकी वाहनातून अपहरण करत त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील संशयितांबद्दल माध्यमांना माहिती देण्यासाठी तपास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत होती. माध्यम प्रतिनिधींनी माहिती मागितल्यावर प्रकरण फारसं गंभीर नाही असं सांगत आपण किती कर्तव्यदक्ष आहोत हे दाखवून देत होते. संशयितांबद्दल माहिती देण्यासाठी टाळाटाळ करण्यामध्ये या अधिकाऱ्याचा काय रस होता असा प्रश्न उपस्थित होतो. काही महिन्यांपूर्वी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका आईस्क्रीम पार्लरवर देखील निर्भया पथकानं कारवाई केली होती. कधी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा, कधी निर्भया पथक तर कधी LCB यांच्याकडून राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाया होत असताना राजारामपुरी पोलीस आपल्या हद्दीत सगळं अलबेल चाललंय अशा पद्धतीनं वागतायत. कधी घटना घडल्यानंतर माध्यमांना माहिती देताना संशयितांची पाठराखण करतायत. हे सगळं बघितल्यानंतर पोलीस दलाच्या सदरक्षणाय खलनिग्रणाय या ब्रीद वाक्याचाच राजारामपुरी पोलिसांना विसर पडलाय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या या निष्क्रियतेची पोलीस दलातील वरिष्ठ दखल घेतील अशी अपेक्षा आहे.